प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. पुन्हा एकदा प्रभूमध्ये आपण एकत्र आहोत आणि आशा करतो की प्रभूमध्ये सर्वजण आनंदी असतात, सुखी असाल आणि होय, प्रभूच्या कृपेमध्ये, शांतीमध्ये, आशेमध्ये तुम्ही सर्वजण वाढत असाल. ही आशा धरूया, हा विश्वास धरूया आणि आजच्या सहभागिताला ख्रिस्तामध्ये आपण चालू करूया. पहा, स्तोत्रसंहिता 30 याचं पहिलं वचन काय म्हणतं? हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू मला उद्धारिले आहे. तू माझ्या वैऱ्यांस मजवर हर्षू दिले नाही. पहा, हे दाविदाचं संगीत स्तोत्र आहे. 30 याचं पहिलं वचन हे म्हणतं, हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू मला उद्धारिले आहे. तू माझ्या वैऱ्यांस मजवर हर्षू दिले नाही. होय, परमेश्वराने त्या दुष्टाला हरवलेला आहे. ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवलेला आहे आणि त्याच्याद्वारे उद्धार आपणास दिलेला आहे. याकरता आपण त्याची थोरवी गाऊया, त्याच्या नावाला स्तुती अर्पण करूया आणि येणाऱ्या वर्शिपद्वारे, वचनाद्वारे देवाचं गौरव ख्रिस्तामध्ये आपण करूया. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर वर्शिप आणि वचनाकडे जाऊया आणि देवाच्या वचनाचा आशीर्वाद आपण घेऊया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. होय परमेश्वरा, सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणली, ख्रिस्तामध्ये एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद. आज जेवढे जण संदेश पाहतील त्या सर्वांना तुझ्या वचनाद्वारे आशीर्वादित कर. आमच्यातून ज्या चुका कळत न कळत झालेल्या अशा सर्व चुकांची, अपराधांची आम्हास ख्रिस्ताच्या नावात क्षमा कर आणि ज्यांनी आमची मन दुखवलीत त्यांनाही प्रभूशीच्या नावात क्षमा करतो. प्रभू, येणाऱ्या वचनाद्वारे, वर्षाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि स्थिर कर, आरोग्य दे, शांती दे. ही प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की सुंदरशी वेळ ख्रिस्तामध्ये त्याने आपणास दिली आणि ही वेळ त्याने आपणास यासाठी दिली की आपण त्याची स्तुती, आराधना करावं, त्याचे गीत गावं आणि त्या गीतांद्वारे देवाचा गौरव करावा. होय, परमेश्वराने ही वेळ आपणासाठी यासाठी दिलेली आहे की आपण त्याची स्तुती करावी आणि त्याच्या आराधनेमध्ये राहावं. आणि आपण येणारं वचन सुद्धा असंच ऐकणार आहोत की पहा, परमेश्वराच्या सानिध्यात समागमे राहणं म्हणजे काय, ख्रिस्तावर विश्वास ठेवून करणारी वर्तणूक म्हणजे काय, ख्रिस्ताला पांघरून घेणं म्हणजे काय आणि ख्रिस्त कुठल्या कलसेला कोणाला घेऊन जाईल, या कलसेला घेऊन जाईल, त्या वधूला घेऊन जाईल की जी वधू त्याला पसंत असेल. येणाऱ्या काळामध्ये पण आपण त्या प्रगटीकरणाच्या काही गोष्टी ऐकूया आणि त्यानुसार तयार होणारी एक आत्मिक वधू ख्रिस्तामध्ये बनूया. कारण की आपल्याला एक ना एक दिवस या जगातून जायचं आहे. आपण या जगामध्ये निराधार असे आलो आहोत आणि निराधार असे आहोत. तो आधार एकच आहे की तो ख्रिस्त आहे, विश्वासाचा उत्पादक. उपासना संगीत 426 मध्ये एक सुंदरसं गाणं आहे. पहा, आहे त्या स्थितीत ख्रिस्ताकडे येणं, आहे त्या स्थितीत ख्रिस्ताकडे येणं, वधस्तंभावरचा चोर आणि जकातदार. जी स्थिती आहे त्या स्थितीत त्याने आपल्या पापांचा स्वीकार केला आणि ख्रिस्त त्या वधस्तंभाच्या चोराला म्हणाला, पहा की तू आज मजबरवर सुखलो का. त्या परिस्थितीमध्ये परमेश्वराकडे वळलेले असे बना, मनाने, आत्म्याने, जीवाने पूर्ण प्रीती परमेश्वरावर करणारे बना. प्रीती करणं म्हणजे काय, वचन पाळणं. त्यामुळे ज्या परिस्थिती आहे त्या स्थितीमध्ये देवाच्या नावाला धन्यवाद देणारे बना. जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये देवाच्या नावाला धन्यवाद देणारे बना. आणि गाण्याची बोल हे सांगते की आहे त्या स्थितीत ख्रिस्ताकडे येणं, आहे त्या स्थितीमध्ये परमेश्वराकडे, ख्रिस्ताकडे या, ख्रिस्ताद्वारे सजीव आशा करेल. प्रेज द लॉर्ड. जसा मी आहे निराधार, आलो
तसाच दे उद्धार किंवा हेतू रक्तधा देवाच्या प्रिय कोकरा जसा मी आहे निराधार आलो तसाच दे उद्धार किंवा हेतू रक्तधार देवाच्या प्रिय कोकरा आलो तसाच करू का वायास शुद्ध हीन पाय तुझेच रक्त दे सहाय देवाच्या प्रिय कोकरा आलो तसाच भ्रांती पा भावा जगात दुर्निवा घेरी ते संकटे अपार निवारी प्रिय कोकरा आलो तसाच अंधरा दुःखी दरिद्री दुबळा साठा तुझा सगळा पुरी व प्रिय कोकरा अशाच तू स्वीकारिसी क्षमास प्रेम करिसी की बोले न मोडीसी देवाच्या प्रिय कोकरा तुझ्याच प्रेम जिंकिले या हृदयास ठेचिले आता मी सर्व सोपिले तुला हे प्रिय कोकरा जसा मी आहे निराधार आलो तसाच दे उद्धार किंवा हे तुझी रक्तधार देवाच्या प्रिय कोकरा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ दिली. थोडंसं नेट कनेक्शन लूज होतं, त्याबद्दल क्षमस्व प्रभूमध्ये. देवाच्या नावाला पण धन्यवाद देऊ. जसं आहोत तसे प्रभूकडं वळलेले असे बना. जसे आहात तसे प्रभू सर्वांचा स्वीकार करतो. तुम्ही थकलेले आहात, भागलेले आहात, चुकलेले आहात, अपराधी आहात, अपराधी असण्याची भूमिका आहे, भावना आहे, प्रभूकडे वळा. त्याकडे वळा. त्याकडे एक मलम आहे. तो मलम म्हणजे ख्रिस्त आहे. त्याचं पवित्र रक्त आहे. तो तुम्हाला शुद्ध करेल. दावीद म्हणतो, पहा मला धुवून शुद्ध कर, एजोबाने माझा पापमळ काढ. होय, ख्रिस्ताचं उत्तम रक्त त्याकडे आहात. जसे आहात त्याकडे वळा आणि जिथे आहात तिथून हाक मारा. आत्म्याने
खरेपणाने, पश्चातापाने, आस्थाने बदला, कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आस्था धरा, पश्चाताप करा. प्रभूने जेव्हा सुवार्तेचा सुरुवात केली त्याने सुद्धा पहिल्यांदा प्रचार केला, आस्था धरा, पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. आणि पहा, तो येईल वर वधूला घेण्याकरता. काय वधू तयार आहे काय? वधू म्हणते ए, आत्मा म्हणतो ए. वराला वधू म्हणते, आत्मा म्हणतो ए. वर येईल पण वधू तयार आहे का? पहा, आपण ती वस्त्र, तो मुकुट मिळवण्याकरता कष्ट करणारे, त्रास भोगणारे आणि कणत असलेले असे आपण आहोत का? कारण की ख्रिस्त येईल तेव्हा त्याला विश्वास सापडेल काय, असं ख्रिस्त म्हणतो. आपण विश्वासात सापडू काय? आपण तसे दास आहोत का, जो धनी येण्याची वाट पाहत आपल्याला सोपवून दिलेली कार्य करणारे असे दास आपण आहोत काय? धनी येईल, येण्याची वेळ आपल्याला ठाऊक नाही. ख्रिस्त म्हणतो, तो काल प्रसंग मलाही ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांसही नाही ठाऊक, फक्त पित्याला ठाऊक आहे. ती वधू जागृत असलेली, साठवणुकीचं तेल घेतलेली आणि त्यांची दिवे लावलेले असे असले पाहिजेत. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये आणि हृदयामध्ये देवाचं वचन साठवलेले अशी वधू आपण असलो पाहिजे. आणि आपण ती वधू आहोत का, ते दास आहोत का तयारी करणारे? हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. दुख से भरे दिन बीत जाएंगे, दुख से भरे दिन बीत जाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया.
तैयारी हम करें वहां जाने के लिए, तैयारी हम करें वहां जाने के लिए। यीशु जल आता है हमको लेने के लिए, यीशु जल आता है हमको लेने के लिए। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। पिता को देखेंगे धन्य हो जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। दुख से भरे दिन बीत जाएंगे, दुख से भरे दिन बीत जाएंगे। हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो, ख्रिस्ता तुझ्या नावाला धन्यवाद देतो, पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद। प्रभू सुंदरशी वेळ दिलीस त्याबद्दल धन्यवाद। प्रार्थनेमध्ये येणारे सर्व अडखळणं ख्रिस्तामध्ये घालव आणि येणाऱ्या वचनाद्वारे ख्रिस्तामध्ये तू प्रत्येकाला तो आशीर्वादित कर। होय प्रभू, तू प्रत्येकाला आत्मिक अन्न ख्रिस्तामध्ये देशील, पवित्र आत्म्यामध्ये संदेश सांगशील, आम्हास ठाऊक आहे। म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने सुंदरची वेळ दिली आणि या वेळेमध्ये आपण त्याचं वचन पुन्हा एकदा आज ऐकणार आहोत। पहा, त्याच्या विसावास येणारे आपण नेहमी असलो पाहिजे। चर्चला सहभागितेमध्ये जाणं म्हणजे काय? चर्च हे मंदिर नाही, तर ती आत्मिक शरीराची, ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता राखण्याकरता आयोजित केलेली ती एक जागा आहे। ख्रिस्ताचं आत्मिक शरीराची सहभागिता राखण्याकरता असलेली ती जागा आहे। पवित्र आत्म्याचं मंदिर तुम्ही आहात, जे ख्रिस्त म्हणला होता, हे मंदिर मी 3 दिवसात पाडील, 3 दिवसात उभा करील। ते मंदिर त्याने घेतलेल्या बाप्तिस्माद्वारे तुमच्या ठाई स्थापित केलेलं आहे। तुम्ही जो ख्रिस्तावर विश्वास ठेवता, त्या विश्वासाद्वारे तो तुमच्या ठाई वास करतो। तुमचं हृदय, तुमचं अंतःकरण त्या गुप्त मनुष्याप्रमाणे आणि आत्म्याप्रमाणे जो देवाच्या दृष्टिकोनाने सौम्य, शांत, बहुमूल्य आहे, त्याने तुमचं जीवन तो बदलतो। हे ते परिवर्तन आहे, आत्मिक रूप आपल्या ठाई तयार होणं त्या आत्म्याप्रमाणे। याकरता देहाला
बुकलून दास केलेले आणि आत्म्याने आपलं जीवन जगणारे असे बना. आपलं जीवन देहाने नाही तर आत्म्याने, देवाच्या वचनाने जगणारे असे बना. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या विसावास आलेले असे बना. नेहमी त्याच्या विसावास जा. चर्चमध्ये, प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये तो विसावा तो तुम्हाला देईल. तो विसावा या गोष्टींचा आहे, अनेक संकट असली, दुःख असली, वादळ असलं, वारं असला तरी त्या सर्व परिस्थितीत तुम्हाला शांत ठेवेल. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं वचन आपल्याला शिकवतं. आणि याकरता आपल्याला त्याच्या सहभागितेमध्ये, त्याच्या विश्वासामध्ये, त्याच्या प्रार्थनेमध्ये, त्याच्या वचनामध्ये राहायचं आहे की सर्व संकटात असताना सुद्धा मेंढपाळ ज्या वाटेने गेला त्याच वाटेने त्याची चाललेली मेंढर आपण दिसावं. आजचा आपण जो संदेश ऐकणार आहोत तो हाच आहे, कृपेचे राजासन. कृपेचे राजासन. त्या कृपेच्या राजासनाजवळ जात असलेले आपण असलो पाहिजे. आपल्याला धैर्य मिळावं, शांती मिळावी, कृपा मिळावी, दया मिळावी, म्हणून नेहमी त्या कृपेच्या राजासनाच्या जवळ गेलेले, जात असलेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. या आपण या संदेशाकडे वळूया. कृपेचे राजासन. पहा, लूक शुभवर्तमान, लूक शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 23 ते 27 वचनात वचन काय सांगतं? लूक शुभवर्तमान, लूक कृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय, लूक कृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय, सॉरी मार्क, मत्तय, लूक नाही मत्तय, मत्तय याचा 8वा अध्याय 23 ते 27 वचन. मत्तय कृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 23 ते 27 वचन काय सांगतात पहा. वादळ शांत करणे. मग तो तारवावर चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे त्यात गेले. तेव्हा पहा, समुद्रात मोठे वादळ उठले, ते इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. पहा, या मथळा या पॅराग्राफचा असा की वादळ शांत करणे. जेव्हा तो तारवात चढला, शिष्य त्या तारवात होते, वादळ त्या जहाजावर, त्या तारूवर आलं आणि तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता, ख्रिस्त झोपेत होता. तेव्हा ते त्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी बचाव करा, आपण बुडतो. त्याने त्यास म्हटले, हो अल्पविश्वासू, तुम्ही का घाबरलात? मग त्याने उठून वारा व समुद्र यास दटाविले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा तारवातील मनुष्यास आश्चर्य वाटून ती म्हणाली, हा कसा मनुष्य आहे, वारा व समुद्र याचे ऐकतात. प्रेज द लॉर्ड. पहा, ख्रिस्ताची चित्तवृत्ती कशी होती? तो देवावर विश्वास ठेवून होता. तो आत्म्यामध्ये होता. तो देहाने जरी या जगात होता तरी तो आत्म्यामध्ये, देवाच्या आज्ञेमध्ये होता. आज आपण कसे आहोत? आपल्याही जीवनात अनेक वादळ येत असतील. आज अशांतता असेल, दुःख असतील, क्लेश असतील, पण या सर्व परिस्थितीत आपण कसे राहतो? त्या देवावर विश्वास ठेवून, अंतःकरण शांत असलेले, पवित्र आत्मा जे सामर्थ्य देतो ते घेणारे, त्याच्या वचनानुसार वर्तन करणारे, आणि सर्व विपरीत परिस्थितीत देव जो अनुकूल आहे त्या अनुकूलतेमध्ये आपण राहणारे असे आहोत काय? प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त वादळ आलं तेव्हा तो तिथे शांत झोपलेला असा होता. हे आपल्या जीवनामध्ये आत्मिक कार्य कधी घडेल? जेव्हा आपण देहाला बुकलून दास करून ठेवू. मन जे घाबरत होतं, अस्वस्थ होतं, त्याला सांगू की देवावर विश्वास ठेव आणि ख्रिस्तावर विश्वास ठेव. आणि देवाच्या आत्म्यामध्ये जेव्हा आपण वर्तणूक करणारे, देवाच्या वचनामध्ये वर्तणूक करणारे होऊ आणि देहाला घाबरवणाऱ्या, डोळ्याला दिसणाऱ्या, मनाला भावनिकता करणाऱ्या अशा सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करू.
आणि देहाला बुकलून दास करून ठेवून आत्म्याने आपला जीवित क्रम चालवू. ज्या देवाने ख्रिस्ताला मेलेलं तू उठवलंय, त्या मरणाचं भय आपल्या जीवनात राहिलेलं नाही, पापाचं भय आपल्या जीवनात राहिलं नाही. मग आपल्याला भय कसला आहे? आपण भीत कशासाठी आहोत? अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवाच्या शांतीने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात शांत राहायला शिका. ते शिक्षण परमेश्वराकडून ख्रिस्तामध्ये घेणारे आपण असलो पाहिजे. कृपेचं राजासन, नेहमी त्या कृपेच्या राजासमोर गेलेले आपण दिसलो पाहिजे. त्याच्या विसाव्यास चर्चला त्याच्या आत्मिक शरीराची सहभागिता राखण्याकरता गेलो पाहिजे. चर्चला जाणं म्हणजे काय? त्या दगडी मंदिरात आपण कशासाठी जातो? तर ख्रिस्ताचे जे आत्मिक शरीर असतं त्याची सहभागिता राखण्याकरता आपण जातो. ख्रिस्त कलस्याला सर्व शरीराद्वारे सामर्थ्य देतो. आपण अनेक अवयव आहोत आणि अनेक अवयव मिळून एक शरीर बनतं. ते ख्रिस्ताचं आत्मिक शरीर आहे आणि ते शरीराला सामर्थ्य देण्याकरता तो पाया आहे आणि तो कोनशिला आहे. प्रेज द लॉर्ड. आपण ते कृपेच्या राजासनासमोर यासाठी गेलं पाहिजे की आपल्याला दया प्राप्त व्हावी, शांती प्राप्त व्हावी, कृपा प्राप्त व्हावी. याकरता त्याच्या विसाव्याला गेलेले तुम्ही असा. नेहमी प्रार्थनेत राहा, नेहमी वचनात राहा आणि नेहमी त्या कृपेच्या राजासनासमोर गेलेले असे राहा. तिथून तुम्हाला दया मिळेल, शांती मिळेल, विश्वास मिळेल. त्याच्या सामर्थ्याचा विश्वास तुमच्या ठाई घातला जाईल. ख्रिस्तावर विश्वास ठेवून जगणं म्हणजे काय? अनेक संकटातून, अनेक क्लेशातून देवाच्या राज्यात जाणं होय. जो मेंढपाळ मरणावर विजय मिळवून देवाच्या उजव्या साईडला ख्रिस्त बसलाय, त्याच वाटेने त्याचा कित्ता गिरवणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तो जसा शांत होता, देवावर अवलंबून होता, बापावर टेकलेला होता, तसं आपण त्या बापावर टेकलेले, त्या कृपेच्या राजासनासमोर गेलेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बापावरी टेकताना लेकरांना सुख फार. पहाड टेकून त्या बापावर. सुख फार आहेत. अशांतता असेल, निंदा असेल, द्वेष असेल, क्लेश असेल, विपरीत परिस्थिती असेल, पण सर्व परिस्थितीत तुम्ही शांतीमध्ये वर्तणूक करणारे बनाल. तुमचं अंतःकरण, तुमचं मन शांत असेल, त्याच्या शांतीने, त्याच्या कृपेने, त्याच्या दयेने. प्रेज द लॉर्ड. याकरता त्याच्या कृपेच्या राजासनाजवळ गेलेले आपण नेहमी असलो पाहिजे. पहा, इब्री लोकांस पत्र 4 अध्याय 3 ते 13 वचनांपैकी आपण काही वचन वाचणार आहोत. इब्री लोकांस पत्र याचा 3रा अध्याय, इब्री लोकांस पत्राचा 4 अध्याय, इब्री लोकांस पत्राचा 4 अध्याय 3 ते 13 वचनांपैकी आपण काही वचन जेवढी वाचता येईल तेवढी वाचूया. याप्रमाणे मी आपल्या रागाने शपथ वाहून म्हणालो, ते माझ्या विश्रामस्थानी येणारच नाही. या लेखात त्याने सांगितलेल्या विश्रामस्थानी आपण जे विश्वास ठेवलेले आहोत ते येतो. कोण येतं? जे विश्वास ठेवलेले आहेत ते विश्रामस्थानी येतात. त्यांची कृत्ये जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाली, कारण 7व्या दिवसाविषयी एक ठिकाणी त्याने असे म्हटले आहे, 7व्या दिवशी देवाने आपली सर्व कृत्ये संपून विश्रांती घेतली. उत्पत्तीमध्ये. आणि ते माझ्या विश्रामस्थानी येणारच नाहीत, असाही हा लेख आहे. कोणीतरी यात यावयास पाहिजे होते ते राहिले आहे, आणि ज्यास पूर्वी सुवार्ता सांगण्यात आली होती ते अवज्ञेमुळे त्यात आले नाहीत. कशामुळे आले नाहीत? अवज्ञामुळे. पहा, म्हणून इतक्या काळानंतर दाविदाद्वारे सांगितलेल्या वरील लेखाप्रमाणे त्याने आज असा एकही दिवस ठरविलेला तो लेख असा, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका. यहोशुआने त्यास विसावा दिला असता तर त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी म्हटले नसते. या सर्व देवाच्या लोकांसाठी शाब्बाताचा विसावा राहिला आहे. जो कोणी त्याच्या विसाव्यास आला आहे त्याने जसा देवाने आपली कृत्य संपूर्ण विसावा घेतला तसा आपली कृत्य संपूर्ण विसावा घेतला आहे. यास्तव त्या विसाव्यात येण्यास आपण होईल तितका प्रयत्न करा.
यासाठी की त्याच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित हो नये. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण त्याच्या विसाव्याला जात नाही तर आपण पतित होतो. तुमचे कृत्य संपून देवाने जसा विसावा घेतला तसा विसावा घेणारे बना. ते कृपेच्या राजासनासमोर चर्चमध्ये, प्रार्थनेमध्ये, रोज कौटुंबिक प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये राहा. ख्रिस्ताच्या आत्मिक वेदी समोर नेहमी जा. त्या कृपेच्या राजासनासमोर जा, विसावा जा, अवज्ञा करू नका. प्रेज द लॉर्ड. सर्व जगिक कारणे आपल्या जीवनातून काढून टाका आणि नेहमी त्या विसावास गेलेले असे राहा. तो सर्व कृत्य संपून त्याने विसावा घेतला, तसे जे त्याच्या विसाव्यास जातात ते सुद्धा विसावा पावतात. प्रेज द लॉर्ड. आणि तो विसावा घ्यायला चुकू नका. त्या कृपेच्या राजासनासमोर जायला विसरू नका. ती दया प्राप्त करा, ती शांती प्राप्त करा, ते पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य प्राप्त करा. यासाठी ही सर्व विपरीत परिस्थिती तुम्ही शांतीने वर्तन करणारे, शांती करणारे, स्थिर असलेले असे देवाचे पुत्र दिसावं. प्रेज द लॉर्ड. कृपेचे राजासन पहा. दुसरे राजे याचा 6वा अध्याय 15 ते 17 वचन काय म्हणतात. दुसरे राजे याचं पुस्तक, दुसरे राजे याचं पुस्तक, याचा 6वा अध्याय 15 ते 17 वचन वाचतो. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैन्याचे घोडे व रथ यासह नगरास वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्यास म्हणाला, स्वामी हाय हाय, आता आपण काय करावे. तो म्हणाला, भिवू नको, त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. अलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले. प्रेज द लॉर्ड. पहा, अलिशा इस्रायलच्या राजाला मदत करत होता. स्वारी कुठे करावी म्हणून तो सांगत होता, त्याला यश मिळत होतं. पण शत्रूंनी देवाचा माणूस जिथे होता त्या शहरास वेढा टाकला आणि अलिशाच्या शिष्याने पाहिलं आणि तो म्हणाला, स्वामी हाय हाय, आपण काय करावे. असे तुमच्याही जीवनात अनेक परिस्थिती असेल, अनेक संकटांनी तुम्ही घेरले जाता, कारण की तुमचे आत्मिक डोळे उघडलेले नाहीयेत. देवाच्या विसावास तुम्ही राहत नाही. अनेक संकटात सुद्धा तुम्हाला शांती देणारा तो परमेश्वर आहे. अनेक शत्रू तुमच्या आजूबाजूला उभे असताना सुद्धा परमेश्वर तुम्हाला जय प्राप्तीने नेणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. निंदा होत असताना, हातीपायी खिळे ठोकलेले असताना सुद्धा तो वधस्तंभावर असा म्हणाला, हे बप्पा, यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. ती शांती आपल्याला हवी असेल, निंदेत शांत राहायचं असेल, सर्व शत्रूंच्या समोर तुम्हाला विजयशाली असं राहायचं असेल आणि तुमचा विजय मी तुम्हाला मिळवायचा असेल, तुम्हाला धाव कंप्लीट करायची असेल, तर त्या शत्रूंकडे पाहू नका. जो शत्रूवर विजय मिळवलेला आहे, त्या दुष्टाला हरवलेला आहे, ख्रिस्त विजयशाली राजा, त्याकडे पहा. आपले आत्मिक डोळे उघडावं म्हणून नेहमी देवाच्या विसाव्यास जा, त्या कृपेच्या राजासनासमोर जा, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळावं म्हणून प्रार्थना करा. जेव्हा अलिशाने प्रार्थना केली तेव्हा त्याचे डोळे उघडले आणि अलिशा अग्नीच्या रथात उभा असलेला त्याला दिसला. तुमच्याही जवळ देवाचे देवदूत आहेत, पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे. तुम्ही त्या संकटाकडे पाहून, तुमच्या विपरीत परिस्थितीकडे पाहून घाबरे होऊ नका. देवाला प्रार्थना करा, तुमचे आत्मिक डोळे उघडले जावेत, पवित्र आत्म्याचं दान तुम्हाला मिळावं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला मिळावं, देवाचं वचन तुम्हाला मिळावं, देवाचा विसावा तुम्हाला मिळावा. अशा सर्व अशांत परिस्थितीमध्ये तुम्ही शांत राहाल जेव्हा देवाचा विसावा,
देवाचं सामर्थ्य आणि आत्मिक डोळे तुमचे उघडले जातील. प्रेज द लॉर्ड. कृपेच्या राजासनासमोर नेहमी गेलेले असे राहा. ते कृपेचं राजासन यासाठी आपल्याला दिलं आहे. ते सामर्थ्यवान प्रभूचं आहे. तो समर्थ आहे. तो समर्थ झालेला आहे. तो पारखलेला आहे. तो पारखलेली कोनशिला आहे. प्रेज द लॉर्ड. ती पारखलेली कोनशिला आहे. आपल्याला वेळोवेळी कृपा देण्याकरता ती पारखलेली कोनशिला आहे. तो पारखलेला आहे. पारखलेला मध्यस्थ आहे. पारखलेला याजक आहे. पारखलेला पुत्र आहे की आपल्याला वेळोवेळी त्यांनी कृपा द्यावी, शांती द्यावी, दया द्यावी, सामर्थ्य द्यावं आणि आपल्याला वचनाद्वारे पवित्र आत्म्याद्वारे बोध करावा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही संकटात असताना, दुःखात असताना सुद्धा देवाची, ख्रिस्ताची मेंढर असे शोभून यावं याकरता देवाची शांती, त्याच्या विश्वास गेलेले असे राहा. कृपेच्या राजासनासमोर गेलेले तुम्ही असे बना. आपण किती वेळ काढतो प्रार्थने करता? काय आपलं बायबल पूर्ण वाचून झालेलं आहे? त्याचं आत्मिक अर्थ, ज्ञान, प्रगटीकरण आपल्याला मिळत आहे काय? पण त्यासाठी प्रार्थना करणारे, झटणारे असे आहोत काय? पण ते विश्वासात जातो, कृपेच्या राजासनासमोर जाऊन उभे असतो. प्रेज द लॉर्ड. पहा इर्मया याचा पहिला अध्याय 17 ते 19 वचन काय म्हणतं. इर्मया याचा पहिला अध्याय, इर्मयाचा पहिला अध्याय 17 ते 19 वचनामध्ये परमेश्वर काय म्हणतो पहा. तू आपली कंबर कस, उठ, मी तुला आज्ञापितो. आपली कंबर कशाने? सत्याच्या कंबरबंदाने. इपिस्करास पत्र 6 अध्याय. तू आपली तू तर आपली कंबर कस, उठ, मी तुला आज्ञापितो. ते सर्व त्यांना सांग, त्यांस घाबरू नको. घाबरलास तर मी तुला त्यांच्या पुढे घाबरवीन. पहा, तुमच्या समोर विपरीत परिस्थिती असेल, संकट असतील, देवाचं वचन सांगतं, उठ, आपली कंबर कस. घाबरू नको त्या गोष्टींना. मरणावर विजय मिळालेला ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. जरी आपल्याला ख्रिस्तामुळे आपला जीव गमावा लागला तरी तो जीवनी मुकुट देणारा ख्रिस्त आहे. घाबरू नका. देवाचं वचन बोलण्याकरता, त्याचा विसाव्यात जाण्याकरता, कृपेच्या राजासनासमोर जाण्याकरता देवाचं वचन सांगतं की मी तुला आज्ञापितो. ते सर्व त्यांना सांग, त्यांना घाबरू नको. घाबरलास तर मी तुला त्यांच्या पुढे घाबरवीन. ते दुष्ट कल्पनांसमोर, निंदेसमोर घाबरू नका. देवाचा सत्याचा कमरबंद घातलेले, तारणाचा मुकुट घातलेले, नीतिमत्वरूपी उरस्त्राण घातलेले, विश्वासरूपी ढाल घेतलेले, वचनाची तलवार घेतलेले, शांततेच्या सुवर्तेने सिद्ध झालेल्या पादुका घातलेले असे बना. प्रेज द लॉर्ड. पहा, आज या सगळ्या देशा विरुद्ध यहूदाचे राजे, त्याचे सरदार, त्याचे याजक व देशातील लोक यांच्या विरुद्ध तुला मी तटबंदीचे नगर, लोहस्तंभ, पितळी कोट असे करीतो. परमेश्वर म्हणतो तू घाबरू नको. मी तुला तयार करतो. मी तुला कोट असे तयार करतो. त्या सर्व विपरीत परिस्थिती समोर मी तुला कोट असे तयार करील. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या समागमी राहता, ख्रिस्ताच्या कृपेच्या राजासनासमोर उभे असता, नेहमी त्याच्या विसाव्यात जाता, नेहमी प्रार्थनेत राहता, नेहमी पवित्र आत्म्याची शस्त्र सामग्री धारण केलेले असता, तेव्हा तुम्ही असे बनता. प्रेज द लॉर्ड. कुठलंही दुष्टाचं हत्यार तुमच्यावर चालत नाही, निंदा चालत नाही, द्वेष चालत नाही. त्यांच्या विरुद्ध मी तुला तटबंदीचं नगर, लोहस्तंभ, पितळी कोट असे करीतो. परमेश्वर तुम्हाला असं मजबूत बनवतो, विश्वासात, धीरामध्ये. याकरता ती शस्त्र सामग्री धारण केलेले, त्याच्या विसावास गेलेले, देवाचं वचन वाचत असलेले, प्रार्थना करत असलेले, कृपेच्या राजासनासमोर धैर्य मिळावं म्हणून गेलेले नेहमी राहा. प्रेज द लॉर्ड. ते तुझबरोबर सामना करतील, पण तुझवर त्यांचा वरचष्मा होणार नाही, कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्या बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो अशा सर्व विपरीत परिस्थितीपासून तुम्हाला मी वाचवेन. जसं माझ्या पुत्राला मी जिवंत केलं, तुम्ही मरण जरी भोगलं तरी मी तुम्हाला
त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे, त्याच्या आत्म्याद्वारे तुम्हाला तो जिवंत करेल. प्रेज द लॉर्ड. तुमची सर्व निर्जीव परिस्थिती सजीव करणारा तो परमेश्वर आहे. तुम्हाला मजबूत करणारा तो परमेश्वर आहे. जे तुमच्यासाठी आज युद्ध करत आहेत त्याविषयी परमेश्वर म्हणतो ते तुझ्यावर वरचष्मा असे होणार नाहीत, कारण की तुझा बचाव करण्यास मी तुझ्या बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. जेव्हा आपण त्याच्या समागमे राहतो, त्याच्या आत्म्याने, पवित्र आत्म्याने चालवले असे बनतो, वचनात रममान राहतो, प्रार्थनेत राहतो, विसाव्यात जातो, कृपेच्या राजासनावर उभे असतो आणि ख्रिस्ताला पांघरून घेतलेले नेहमी राहतो, तेव्हा परमेश्वर, ख्रिस्त, पवित्र आत्मा तुमच्या बरोबर असतो, तुमच्या वस्तीस असतो. प्रेज द लॉर्ड. अशा सर्व वाईट गोष्टी तुमच्यावर वरचष्मा होणार नाहीत. जेव्हा तुम्ही त्या कृपेच्या राजासनासमोर असता, धैर्य मागण्याकरता, प्रीती मागण्याकरता, दया मागण्याकरता, आत्मिक शस्त्र सामग्री धारण करण्याकरता, पवित्र आत्म्याच्या दानांकरता मागत असता, तेव्हा परमेश्वर तुम्हाला असं तयार करतो. प्रेज द लॉर्ड. पहा, इर्मिया 15 अध्याय 11 वचन काय म्हणतं. असंच एक वचन इर्मिया 15 अध्यायामध्ये पण आहे. यात सुंदर वचन आहेत. परमेश्वर म्हणतो तुम्ही माझ्याकडे वळा. इर्मियाला म्हणतो, पहा 19 वचनापासून वाचू. याकरिता परमेश्वर असं म्हणतो, तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणील. तू हिरकणापासून मौल्यवान वेगळे करशील तर तू माझे मुख होशील. ते तुझकडे परत येतील पण तू त्यांच्याकडे जाणार नाही. जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे वळता, त्याच्या समागमे राहतात, त्याच्या राजासनासमोर, कृपेच्या राजासनावर, ख्रिस्तासमोर उभे असता, त्याचं वचन ऐकता, वचन ग्रहण करता, त्यानुसार वर्तन करता, बदलता आपले मार्ग, विचारसरणी बदलता, आपली ताटवाटी आतून साफ करता, तेव्हा परमेश्वर काय करतो पहा. तुला या लोकांसंबंधाने मी पितळेची मजबूत भिंत करीन, म्हणजे ते तुझबरोबर लढाई करतील तरी तुझवर वरचढ होणार नाहीत, कारण तुझा बचाव करण्यास व तुला सोडविण्यास मी तुझ्या बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर नेहमी तुमच्यावर पाकर घालतो, तुला सामर्थ्यात चालवतो. स्तेफनाला दगडाने मारत असताना सुद्धा पवित्र आत्म्यामध्ये पूर्ण होऊन त्याने दृष्टी वर लावली, आकाश उघडलेलं पाहिलं, देवाचं तेज पाहिलं आणि मनुष्याचा पुत्र त्याच्या शेजारी उभा होता. आपल्यालाही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात पूर्ण व्हायचं असेल तर देवाच्या समागमे राहा, त्या कृपेच्या राजासनासमोर उभे राहा. शत्रू तुमच्यावर हल्ला करत असताना सुद्धा तुम्ही शांतीमध्ये, प्रीतीमध्ये राहाल. संकटे असताना सुद्धा तुम्ही शांतीमध्ये, विश्वासात, सामर्थ्यात चाललेले असे बनाल. प्रेज द लॉर्ड. त्या कृपेच्या राजासनासमोर नेहमी गेलेले असे बना. पहा, 2 शमूएल याचा 7वा अध्याय पहिलं वचन काय म्हणतं. 2 शमूएल याचा 7वा अध्याय 2 शमूएल याचा 7वा अध्याय पहिलं वचन काय म्हणतं पहा. राजा आपल्या मंदिरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास त्याच्या चहूकडल्या शत्रूंपासून विसावा दिला. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला विसावा कधी मिळेल? जेव्हा तुम्ही ख्रिस्ताच्या कृपेच्या राजासनासमोर नेहमी उभे असता, ख्रिस्ताला पांघरून घेता. बाहेर अशांतता असते, निंदा असते, द्वेष असतो, संकट आहेत, अडचणी आहेत, वादळ आहे तुमच्या तारूवर आलेलं, पण तुमच्या तारूमध्ये काय असेल? शांती असेल, कारण की तुमच्या तारूमध्ये कोण असेल? ख्रिस्त असेल. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही तुमचं मंदिर म्हणजे जे आतलं पवित्र आत्म्याचं मंदिर ते साफ ठेवता, पवित्र आत्मा त्यामध्ये राहतो, तुम्हाला सामर्थ्य देतो, अशा सर्व अशांत परिस्थितीमध्ये तुम्ही शांतीमध्ये राहता, तुम्हाला विसावा मिळतो. प्रेज द लॉर्ड. कृपेच्या राजासनासमोर नेहमी उभे असलेले राहा. परमेश्वराने त्यास त्याच्या चहूकडल्या शत्रूपासून विसावा दिला. तुम्हालाही विसावा असा पाहिजे असेल? 4 शत्रूमध्ये उभे असताना सुद्धा तुम्ही शांतीत उभे राहिलेले असे तुम्ही स्वतःला पाहू इच्छित असाल,
तर देवाच्या कृपेच्या, ख्रिस्ताच्या कृपेच्या राजासनासमोर गेलेले असेपणा आणि त्याच्या विसाव्यास गेलेले जात असलेले असेपणा. चर्चची सहभागिता सोडू नका, कौटुंबिक प्रार्थना सोडू नका, वचन सोडू नका, वैयक्तिक प्रार्थना सोडू नका, पवित्र आत्म्याची दान मागा, आत्मिक डोळे उघडण्यासाठी प्रार्थना करा, त्या कृपेच्या राजासनासमोर नेहमी उभे असे रहा. प्रेज द लॉर्ड. शेवटचं वचन वाचूया. इब्रिलोकांसपत्र 4 अध्याय 16 वचन. इब्रिलोकांसपत्र याचा 4 अध्याय 16 वचन काय म्हणतं पहा. इब्रिलोकांसपत्र याचा 4 अध्याय 16 वचन काय म्हणतं पहा. इब्रिलोकांसपत्र याचा 4 अध्याय 16 वचन आपण वाचूया. पहा, 14 पासून वाचूया. सुंदर वचन आहेत. येशू सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक अहोरणावरून श्रेष्ठ. तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो स्वीकार केला तो दृढ धरून राहू. आपल्याला थोर याजक आहे. जो स्वीकार केला ख्रिस्ताचा तो दृढ धरून राहा. अशांती असताना, निंदा होत असताना, क्लेश होत असताना, आरोप येत असताना, अशा सर्व परिस्थितीत ख्रिस्ताला दृढ धरून राहिलेले असे राहा. शांतीमध्ये राहा. निंदेबद्दल निंदा करू नका. ख्रिस्ताला दृढ धरून राहा. कारण ज्याला आपल्या अशक्तपणाचे दुःख होत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. आपल्याला दया प्राप्त व्हावी आणि गरजेच्या वेळी सहाय्य होण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. प्रेज द लॉर्ड. नेहमी तुम्हाला दया मिळावी, कृपा मिळावी, याकरता त्या कृपेच्या राजासनासमोर गेलेले असे बना. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुम्हाला दया, कृपा, विसावा मिळत राहील. ख्रिस्त म्हणतो पहा, अहो कष्टी भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुमच्या जीवास विश्रांती देईल. आपले भार त्याच्यावर सोपवा. त्या कृपेच्या राजासनासमोर रोज जा, विसाव्यात जा, चर्चला जा, कौटुंबिक प्रार्थनेत राहा, वचनात राहा, आत्मिक डोळे उघडावेत म्हणून प्रार्थना करा आणि त्याची दया, कृपा नेहमी तुमच्यावर राहावी, तुम्हाला धैर्य मिळावं म्हणून कृपेच्या राजासनाजवळ नेहमी गेलेले असे बना. वाचलेली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. हे आपण शेवटची प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया आणि शेवट देवाच्या वचनाद्वारे आशीर्वाद घेऊया आणि आजची सहभागिता संपूया. हे आपण आपले नेत्र बंद करू आणि अंतःकरणातून तुमच्या प्रार्थना विनंत्या त्याकडे मागा. तो तुम्हाला कृपेने देणारा असा परमेश्वर आहे, भरपूरने देणारा असा परमेश्वर आहे. हे आपण प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सुंदरशी वेळ दिलीस त्याबद्दल धन्यवाद. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. जे सहभागित आहेत प्रार्थनेमध्ये, जे शेजारीचे ऑनलाईन पाहत आहेत, ते हिवाळ्यांचं कुटुंब, त्यांची जावई, त्यांची मुलगी, त्यांची लेकर, या सर्वांना तुझ्या हाती देतो. या वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, आशीर्वादित कर आणि होय जी प्रार्थना ते अंतःकरणातून आता करत आहेत त्या मागण्या विनंत्या ख्रिस्तामध्ये पोहोचाव्यात असं तू कर आणि त्या पूर्ण होऊ दे. नेहमी आम्ही त्या कृपेच्या राजासनासमोर असावं. कृपा, धैर्य, दया आम्हाला मिळावी असं तू होऊ दे. आम्हाला पवित्र आत्म्याच्या दानामध्ये भर, सामर्थ्यामध्ये भर आणि आत्मिक ज्ञान जे बायबलच्या वचनामध्ये आहे, पवित्र शास्त्रामध्ये आहे, ते प्राप्त व्हावं असं तू कर. ज्या आमच्यातून चुका झाल्यात, कळत न कळत त्या सर्व चुकांच्या आम्हाला तू क्षमा कर. आज रात्री येणं असेल तर आम्हाला जागृत ठेव. आज जेवढे प्रार्थनेमध्ये आहेत त्या प्रार्थना ख्रिस्तामध्ये पोहोचाव्यात असं तू कर. जे निराशामध्ये आहेत त्यांच्यामध्ये ख्रिस्ता पवित्र आत्म्याद्वारे आशा घाल. जे बंधनात आहेत त्यांना बंधनातून ख्रिस्त काढ. जे भुकेले ताणेल त्याच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील लहान लेकरं
यांना शांती प्रीतीमध्ये भर, त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. जे सेवक आज जिथं कुठं काम करत आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल. त्यांच्या भरलेल्या पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेद्वारे जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशात तो आण. होय प्रभू, आज जे यातना भोगत आहेत, कणत आहेत, त्याच्या यातना ख्रिस्तामध्ये घालो. आज जे अंतःकरणातून मागत आहेत त्यांना तू ख्रिस्ता पित्यामध्ये तू दे. त्यांना आरोग्य दे, शांती दे, धीर दे, सामर्थ्याचा विश्वास त्यांच्या ठाई तू घाल. होय प्रभू, जे आज बंधनात आहेत, व्यसनामध्ये आहेत, निराशामध्ये आहेत, अशा सर्वांना या अंधकाराच्या परिस्थितीमधून ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये बाहेर काढ. त्याच्यामध्ये शांती राहावी असं तू कर. ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना काम दे. आणि सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आहेस आम्हाला ठाऊक आहे. आणि प्रार्थना ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देत ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय पित्या. आमेन. हे आपण प्रभूने शिकवली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्याबरोबर तुम्हा सर्वांबरोबर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदात राहा, शांतीत राहा, विश्वासात राहा, प्रार्थनेत राहा. आपली ताटवाटी रोज साफ करा, आपली वस्त्र रोज धुवा. पुढच्या संदेशापर्यंत ख्रिस्ताच्या प्रार्थनेमध्ये राहा. प्रभू येणाऱ्या रात्रीत तुम्हाला स्थिर राखो, विश्वासात राखो. आमेन. प्रेज द लॉर्ड.